राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर तो क्षण आला आहे, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेंना पूर्णविराम देत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील आपल्या 4 उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. आणि या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील 7 राज्यसभा जागा रिक्त होत आहेत. त्यापैकी संख्याबळ पाहता 6 जागा महायुतीच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे, तर एक जागा महाविकास आघाडीच्या वाटेला जाईल असं चित्र आहे. महायुतीतील 4 जागा भाजपच्या खात्यात आहेत. त्यामुळे या 4 जागांसाठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. अखेर भाजपने ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केलेलं आणि राज्यात विविध जबाबदाऱ्या सांभाळलेले तावडे यांना पुन्हा एकदा संसदेच्या वरच्या सभागृहात संधी देण्यात आली आहे. त्यांच्या नावाची चर्चा आधीपासूनच सुरू होती आणि अखेर त्यानंतर शिक्कामोर्तब झाले. त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही भाजपने आपल्या कोट्यातून पुन्हा एकदा राज्यसभेवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र अखेर भाजपने त्यांच्यावर विश्वास कायम ठेवत त्यांना तिसऱ्यांदा राज्यसभेची संधी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भविष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पण या यादीत सर्वाधिक चर्चा होते आहे ती 2 नव्या चेहऱ्यांची. भाजपने कुठल्याही चर्चेत नसलेल्या माया चिंतामण, युवन नाते आणि रावसाहेब वडकुते यांना उमेदवारी जाहीर करत भाजपच्या धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. राजकीय वर्तुळात त्यांची नावे फारशी पुढे आली नव्हती. अशा या 2 चेहऱ्यांना थेट राज्यसभेसाठी उमेदवारी देत भाजपने स्पष्ट संदेश दिला आहे की पक्ष नव्या नेत्यांना संधी देण्याच्या भूमिकेत आहे. याआधी धैर्यशील पाटील, विजय रहाटकर यासारखे अनेक नावे चर्चेत होती. मात्र अंतिम क्षणी पक्षाने वेगळी चाल खेळत नवे पर्याय पुढे गेले. त्यामुळे भाजपच्या या निर्णयाकडे केवळ उमेदवारी जाहीर करणे म्हणून न पाहता आगामी राजकीय समीकरणाच्या दृष्टीने मोठा डाव म्हणून पाहिलं जात आहे. देशभरात 37 राज्यसभा जागेसाठी निवडणूक होत आहे. कालचा कालच भाजपने आपल्या पहिल्या यादीत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून उमेदवारी जाहीर केली होती. त्यासह 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. आज महाराष्ट्रातील 4 उमेदवारांची घोषणा करून पक्षाने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार निवडून येणे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पक्षाने धोका पत्करला नसून गणित मांडूनही ही यादी जाहीर केली आहे. महायुतीतील उर्वरित 2 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आपले उमेदवार देणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र अद्याप पेच कायम आहे. 7व्या जागेसाठी 3 पक्षांमध्ये एकमत झालेलं नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना एकत्र येऊन एकच उमेदवार द्यावा लागणार आहे. मात्र उमेदवार कोणत्या पक्षाचा असावा यावरून चर्चा सुरूच आहे. काल सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, पण त्यानंतरही अंतिम तोडगा निघालेला नाही. म्हणूनच आजची भाजपची यादी हा फक्त उमेदवाराचा खुलासा नाही, तर एक स्पष्ट राजकीय संदेश आहे. पक्षाने अनुभवी नेतृत्व, नेते आणि नवे चेहरे यांचा समतोल साधत आपली रणनीती आखली आहे. आता सगळ्यांची नजर महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे लागली आहे. 16 मार्चला मतदान होणार असून त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. पण आजच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीची लढत अधिक रंगतदार झाली आहे. भाजपने आपली चाल खेळली आहे. आता विरोधक काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. तर मंडळी, राज्यसभा निवडणुकीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी होऊ दे चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.